जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन ऐकत आहोत. आजपर्यंत आपण 45 भाग पाहिले. 45व्या भागामध्ये आपण डाकू अंगुलीमाल हा धम्मदीक्षा घेतल्यानंतर कसा भिक्खू बनला हे आपण पाहिलं. हे आत्तापर्यंतचं अभिवाचन आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्याला काय सुधारणा हव्या असतील तर त्याही आम्हाला कळवा. आता आपण पुढचा भाग पाहूयात. भाग 46वा, इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा. राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर अंतरावर एक पर्वत होता. या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता. त्या दरीमध्ये 500 दरोडेखोर राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची ते लूटमार करीत असत आणि खून करीत असत. त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे, परंतु ते नेहमी निसटून जात. त्या गिरीकंदरापासून जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना कळून चुकले की त्या लोकांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते की त्यांचे आचरण हे दुराचरण होते. भगवान त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले. आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेश धारण केला. खड्ग आणि धनुष्य यांच्यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्यांच्या खोगीरात सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जडजवाहिरांनी सजवून घेतला होता. दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला. तो आवाज ऐकल्याबरोबर ते 500 दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून म्हणाले, लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती. चला, घाई करून आपण त्याला पकडूया. तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला वेढू लागले, पण त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले. त्यांच्या अंगात असंख्य बाण शिरले आणि त्यांना जखमा झाल्या. ते जमिनीवर पडल्यानंतर म्हणाले, अरे देवा, हे काय आहे? अरे देवा, हे काय आहे? त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना देतात किंवा स्वतः भोगतात त्या मानाने क्षुल्लक आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञाजागृती होते त्यांनीच ह्या अश्रद्धा आणि संदेहाच्या जखमा भरून निघू शकतात. दुसऱ्या कशानेही त्या भरून निघू शकत नाहीत. नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला, मानसिक दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. मूर्खपणासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणूक हाच त्यावर उपाय आहे. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते आणि भ्रमित झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. आंधळ्याला दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांचे मार्गदर्शन होते. धम्माच्या शिकवणुकीमुळे अंधश्रद्धेचा नाश होतो. ती मानसिक दुःख दूर करते. आनंद मिळवून देण्यास धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती धम्म शिकवण ऐकतात त्यांनाच सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादिले आहे तोच या सुखाच्या पदाला पात्र ठरतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट कृत्यांचा पश्चाताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण आपोआप वळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या. नंतर ते भगवंतांचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांतीचा लाभ झाला. धम्मदीक्षेची जोखीम. पूर्वी भगवान बुद्ध राजगृहापासून 500 योजन अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 122 लोकांची एक टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत असत.
भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि माणसे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात। त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात। जो दयाळू आहे तो कोणत्याच प्राण्याची हत्या करीत नाही, तो प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी सज्ज असतो। धम्म अमर आहे, या धम्माचे जो पालन करतो त्याच्यावर कधीही संकट कोसळणार नाही। विनयशीलता, ऐहिक भोगाविषयींची उपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणालाही क्रोध येईल असे न करणे हे उत्तम जीवनाचे लक्षण आहे। दुर्बलाविषयी मैत्रीभाव, धम्माच्या शिकवणुकीनुसार शुद्ध जीवन, खाण्यास किती आवश्यक आहे याची जाणीव, या गोष्टी वारंवार जन्मग्रहण करणे आणि मरणे यापासून सुटका करावयाचे उपाय आहेत। हे भगवंतांचे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे मन परिवर्तन झाले आणि उपासिका म्हणून त्या धम्मामध्ये दीक्षित झाल्या। पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे पुढील सूक्त ऐकताच त्यांच्याही मनाचे परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील प्रमाणे उद्गार काढले। जो प्राणीमात्रांशी मैत्रीभावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला 11 गोष्टींचा लाभ होतो। त्याचे शरीर नेहमी निरोगी सुखी असते, त्याला शांतपणे झोप येते, त्याला चित्ताची एकाग्रता लाभते, त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत, देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात। विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील कष्टापासून त्याचा बचाव होतो। त्याला अग्नी व प्राण्यांचा उपसर्ग पोहोचत नाही। तो जेथे कुठे राहतो तेथे आपल्या कार्यात यशस्वी होतो आणि मेल्यानंतर श्रेष्ठ जीवनाला प्राप्त होतो। हेच ते 11 लाभ आणि संस होत। हा उपदेश त्यांनी ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना उपासक म्हणून धम्मात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांतीचा लाभ झाला। धन्यवाद। जय भीम। नमो बुद्धाय।